मित्रांनो, कोकणात जेव्हा जेव्हा फिरतो मी त्यावेळी आपली जी जुनी माणसं आहेत, म्हणजे आपली वयोवृद्ध मंडळी आहेत, आपली आजी आजोबा असतील, यांच्याकडून बहुतेक त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्याकडून जी जी काही माहिती मिळते ती माहिती, उपयुक्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा कोण शेती करत असेल ते शेतीचे छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या फोनच्या माध्यमातून. याचं कारण एक आहे की भविष्यात पुढील 15 वर्षात हे आपल्याला बघायला मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. कारण आत्ताच हल्ली गावोगावात अक्षरशः शेती ओस पडलेली आहे. लोक जमिनी विकत आहेत आणि भविष्यातील कोकण, पुढील 15 वर्षातील कोकण हे कसं असेल हे देखील सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हा जो काही आनंद आहे तो हा आनंद मी आत्ताच अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण भविष्य काय असेल हे मी तरी काय सांगू शकत नाही, पण प्रयत्न नक्की करेन की कोकण कशा पद्धतीने वाचवता येईल आपल्याला. आणि जे काय आहे, जे सस्टेनेबल लाईफ आहे, लाईव्हलीहूड आहे कोकणाचं, ते जपण्याचा प्रयत्न नक्की करेन. काष्टी नेसणारी आजी आणि ते धोतर घालणारे आजोबा जोपर्यंत गावामध्ये आहेत ना मित्रांनो, तोपर्यंत खऱ्या अर्थानं गावाला गाव पण आहे.